नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं दिशा ब्लॉग्स मध्ये. तर आज झालेली आहे सकाळ आणि आज आमच्या इकडे काहीच पाऊस नाही आहे. पूर्ण असं वातावरण असं क्लीन क्लीन झालेलं आहे आणि ऊन आलेली आहे. सो खूप बेटर वाटतंय कारण एवढे दिवस आम्ही खूप जास्त पाऊस हे केलेला आहे. सो बघूया आता किती दिवस राहतो ते आणि भेटूया थोड्या वेळात. बघूया आज आम्ही काय करणार आहे काय नाही ते. आता माझी अंघोळ झालेली आहे. सो आता मी देवपूजा करणार आणि त्यानंतर स्वयंपाक करणार. सो बघत राहा मी आज कशी देवपूजा करते आणि जेवायला काय बनवते ते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे आणि आता मी करेल स्वयंपाक. तर तुम्ही काय बघू शकता, आजचं वातावरण पूर्ण क्लिअर आहे, पूर्ण ऊन पडलेलं आहे आज आणि पावसाचा काही खेळ नाही सकाळपासून. तर आज सकाळी आम्ही सुरू केलेला आहे विनायक माळीचा व्हिडिओ. तर आज जरा वेगळा आमचा ब्लॉग अजून अपलोड नाही आला, म्हणजे आता जस्ट अपलोड झाला, आता नोटिफिकेशन आलंय मला. आणि आता तोपर्यंत बघतो विनायक माळीचा व्हिडिओ आणि साक्षी काय करते बघू आपण. काय बनवलं जेवायला? शिमला मिरचीची भाजी दिसते. काय बनवलं? शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीची. हो हो. तर आता शिमला मिरची कधी येत आहे. हे बेसन आहे काय? बेसन आहे. शिमला मिरचीच्या भाजीचं बेसन. काय ते काहीतरी नवीनच ऐकतोय मी, शिमला मिरचीचं भाजीचं बेसन होतं. आम्ही तर खाल्लं. बेसन बेसिकली. हा तेच, ते जे काय असेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये कळलंच. आता काय करणार आहे काय नाही. तर म्हटलं ब्लॉग मी कंटिन्यू, ही भाजी बनवून होती तोपर्यंत म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करेल मी. सकाळी आता पुढचा ब्लॉग थोडा फ्रेश वगैरे होऊन कॅप्चर करेल. ओके. सगळ्यात ब्लॉग अपलोड झालेला आहे 11:30 वाजता. ब्लॉग प्रॉपर अपलोड झालेला आहे आणि तुम्हाला नेहमी माहिती आहे जसं ब्लॉग अपलोड झाला पहिले मी बघतो टीव्हीवर, बघतो की कसं क्लॅरिटी कशी काय ब्लॉगची. तर तेच एक रुटीन चालू आहे ब्लॉग बघणं. तर गाईज तुम्ही ब्लॉग जाऊन बघू शकता. ज्यांनी सबस्क्राईब केलं, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण की अशीच अजून डेली ब्लॉग्स रोज आम्ही टाकतोय. कीप सपोर्टिंग. सो गाईज तुम्हाला दोन साक्षी दाखवतो मी. याच्यामधले साक्षी बघा तुम्ही की प्रॉपर अटायर होऊन रेडी झालेले आणि तुम्हाला वेस्टर्न ड्रेसवर आहे पूर्ण. शूट करायचं ना. तुम्हाला आता ट्रेडिशनल ड्रेसवर साक्षी दाखवतो मी की अशी दिसते. वेस्टर्न ड्रेसवर कशी दिसत होती, ट्रेडिशनल ड्रेसवर ती अशी दिसते. तर आय हॅव टू वाईफ्स, वन इज वेस्टर्न अँड वन इज ट्रेडिशनल. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आता आमचा प्लॅन असा आहे, माझ्या साक्षीचा प्लॅन असा आहे की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. बट कुठे जाणार आहे काय अजून तेव्हा काय डिस्कस झालेलं नाही. तर आता जेवण वगैरे करून थोड्या वेळात तरी दीड ते अर्ध्या तासात आम्ही कुठेतरी जाऊ फिरायला. तर कुठे जाऊ काय अजून काय डिस्कस नाही. तर आपण कुठे जाणार आहे काय हाय आयडिया? मठामध्ये. मठात चाललोय. ओके. तर आम्ही आता यांनी डिसाईड केलं, मी काय डिसाईड केलं नाही. तर आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये, तो आहे मानघरमध्ये. आमच्या पनवेलपासून किती 18 किलोमीटर येतो काहीतरी. तर आम्ही तिकडे जाणार आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, कारण की आज आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा आणि एंड पर्यंत बघा. तर आता साक्षी करते चपात्या. भाजी झाली, भाजी चपाती झाली. आता आम्ही चपाती झाली की आम्ही जेवण करून घेऊ. माझी पण आंघोळ झाली, पूजा करून घेतो आणि भेटूया लवकरच ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे, म्हणजे फुल रेडी झालेलो आहे आणि आता मी चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये मानघरला. जसं तुम्हाला बोललेलोच की मी दुपारी जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये मानघरला. तर आम्ही तर रेडी झालो आहे आणि साक्षी पण रेडी झाली आहे प्रॉपर अटायरने, मी पण प्रॉपर अटायरने रेडी झालो आहे. तर आता मी, मम्मी आणि साक्षी आम्ही तिघं निघतोय कायला. हां, रूम थोडी मेस्टअप आहे आमची. कॉस आताच जरा झोपून वगैरे उठलो आम्ही आणि रेडी झालो. तर आता आम्ही निघतोय आणि भेटू तुम्हाला आता डायरेक्ट गाडीमध्ये. मी आता निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आज ऊन पडलंय भरपूर बाहेर. मीन्स तेवढं तेवढं झाले, पाऊस 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 न दाखवत होतो. तर आज चक्क ऊन पडलंय बाहेर. तर आता मी, साक्षी आणि मम्मी मागे बसले. तर आता आम्ही निघालोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. सो असं काय एवढं शूट या रस्त्यावर काय शूट करण्यासारखं नाहीये. तर काय शूट करण्यासारखं असलं तर आम्ही तुम्हाला नक्की शूट करू. तुम्ही बघा पाणी पण इकडचं फ्लो कमी झालाय भरपूर पाण्याचा आणि हे पाणी पण पूर्ण वाढलेलं. तर करतो तुम्हाला काय शूट वगैरे असेल रस्त्यामध्ये तर तुम्हाला नक्की दाखवतो. पोहोचलोय श्री स्वामी समर्थ मठामध्ये. मान जो काय लोकेटेड आहे मानघरला.
तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला पण स्वामी समर्थांची मूर्ती दाखवतो आम्ही. म्हणजे आतमध्ये एवढं सुंदर बनवलं, मठ पण एवढं सुंदर आहे ना. आणि तुम्हाला इकडचं पूर्ण एन्व्हायरमेंट पण दाखवतो मी कसं आहे. आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि माऊलींची मूर्ती आहे. तर जे काय असेल मी तुम्हाला आता 5 मिनिटात दाखवतो. आता भेटूया आता डायरेक्ट मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता स्वामी समर्थाच्या मठाच्या बाहेर गणेश गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हनुमान महादेवाची मूर्ती आहे. आणि तिथे बघू शकता तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे तिथं. आणि त्यांचं प्रवेशद्वार सगळे बसलेले असतात सगळे भाविक. तिथे रोज रात्री 7 वाजता आरतीचे समारंभ असतो, रोज रात्री असते. तिची तयारी सुरू आहे. समोर स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि हे त्यांचं पूर्ण आतमधलं चित्रकला वगैरे करून ठेवलेलं पूर्ण मस्त आहे. चांगला खावा वगैरे करून आम्ही तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो. जसं थोडं बोलू शकत नाही कारण की मंदिरामध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे श्री स्वामी समर्थ मठ माणघर येथे. हे आहेत आणि इथे बघूच शकता. इथे मंदिराच्या परिसरामध्ये हे एक शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एक असा स्टॅच्यू दिलेला आहे. दोघं पण एकमेकांशी भेट करत असताना. आणि इकडचं एन्व्हायरमेंट पण तुम्ही बघू शकता. इथे सगळीकडे माउंटेन्स वगैरे आहे आणि त्या साईडने मंदिराच्या त्या परिसरामध्ये महाप्रसाद होतो म्हणजे प्रत्येक गुरुवारी. तर बघूच शकता आता आम्ही निघालेलो आहे श्री स्वामी समर्थ मठ माणघर येथनं घरी जाण्यासाठी. सो आता आम्ही रस्त्यात आम्हाला थोडे शॉपिंग पण करायची आहे म्हणजे थोडं खर्चासाठी. सो ते घेऊ आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. सो आम्ही तुम्हाला दाखवतो की आज आम्ही काय घेणार आहे. सो स्टे ट्यून. आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या घराच्या अगदी जवळ आणि इथनं आमचं घर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि इथे ट्रॅफिक एवढी लागलेली आहे ना की म्हणजे आम्हाला आमच्या घरीच पोहोचायला अर्धा तास लागेल. हो, कमी ते 15-20 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. मॅक्सिमम अर्धा तास. कारण की ट्रॅफिक लागलं, गाड्या पुढे सरकतच नाहीये. हळू 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 चाललंय. तर बघू आता किती वेळ लागतो. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि रस्त्यामध्ये भरपूर ट्रॅफिक होतं जसं की मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आमच्या घराला यायला 10 मिनिटं लागतात, तिथे आम्हाला अर्धा तास लागलेला आज. सो भरपूर ट्रॅफिक होती. येताना आम्ही भाजी पण घेतलेली. सो आणखी मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे केला. सो टाइम गेला त्यामध्ये, म्हणून मग भरपूर वेळ झालेला. सो आमचा दिवस आजचा असा होता. कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो. आणि आज मठात वगैरे पण खूप छान वाटलं आम्हाला. तुम्हाला पण आम्ही दाखवलेलं आहे मठातलं, तर नक्की कमेंट करा मठ कसं वाटलेलं ते. सो थँक्यू फॉर वॉचिंग अस. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला आणि असेच सपोर्ट करत राहा. बाय.